Good afternoon, everyone. Welcome to the practical session of Extension 111. And today's topic is study of social group. In this topic, we are going to discuss what is the meaning of social group, its definition, what are the different types of social groups, their characteristics, their importance in our society. Okay, so let's start the lecture. Introduction. Man's life is a group life to a large extent. If a person lives in society, he typically is also a member of a number of groups which may themselves be considered as existing in a society. आपण जे मेंबर आहोत, आपण एक कम्प्लिटली एका सोसायटीचे मेंबर्स आहोत, ठीक आहे. आणि ही एकच सोसायटी असते का? आपण नंबर ऑफ ग्रुप्स चे मेंबर्स असतो जी की ह्या एका सोसायटीमध्ये एक्झिस्ट करत असतात, ठीक आहे. अ ग्रुप इज अ नंबर ऑफ पीपल इन्वॉल्व्ड इन अ पॅटर्न ऑफ असोसिएशन विथ वन अनदर. टिपिकली ग्रुप्स आर अ क्लिक ऑफ फ्रेंड्स, अ पॉलिटिकल पार्टी अँड अ स्पोर्ट्स क्लब. अशा टाईपचे काही ग्रुप्स असतात. फ्रेंड्सचा ग्रुप असतो, पॉलिटिकल पार्टींचा ग्रुप असतो किंवा स्पोर्ट्स क्लब असतात, डान्स ग्रुप असतो, सिंगिंग ग्रुप्स असतो. असे वेगळे ग्रुप्स असतात. ग्रुप्स आर क्रिएटेड अँड मेंटेन बिकॉज दे enable individual members to attain certain goals or interest. ठीक आहे. ग्रुप्स हे असे असतात ज्याच्यामध्ये मेंबर्स कशामुळे इन्व्हॉल्व होतात वेगवेगळे, की कारण काही जणांचं गोल्स असतं किंवा काही जणांचा त्यामध्ये इंटरेस्ट असतो, ठीक आहे, विच दे होल्ड इन अ कॉमन. ठीक आहे. आता इंटरेस्ट म्हटलं तर ह्यामध्ये काय ना, की सपोज कोणाची हॉबी असते डान्स करण्याची, कोणाची असते स्केटिंग करण्याची, सिंगिंगची, तर हे त्यांचा एक कॉमन इंटरेस्ट असतो. जे कॉमन मध्ये एखाद्या ग्रुपमध्ये इंटरेस्ट असतो तिथे मग सगळेच मेंबर, इंडिव्हिज्युअल मेंबर त्यामध्ये इन्व्हॉल्व होणार, ठीक आहे. आणि काही जणांचा मग गोल्स असतात लाईक स्पोर्ट्स क्लब. आता ह्याच्यामध्ये टेनिसचे काही फुटबॉल मॅचेस ह्यांचे जे गोल्स असतात त्यासाठी ते एकत्र आलेले असतात, ठीक आहे. आवर सोशल बिहेवियर अँड पर्सनॅलिटीज आर शेप्ड बाय द ग्रुप्स टू विच वी बिलॉंग थ्रू आउट हिज लाईफ, मीन्स इंडिव्हिज्युअल्स लाईफ. Any man's life. Individual is a member of various groups. Some are chosen by him, others are assigned to him at birth. ठीक आहे. म्हणजे कसं, सम आर चोजन बाय हिम म्हटल्यावर कोणते कोणते येतात, त्यामध्ये आपले फ्रेंड्स येतात, काही मग पॉलिटिकल पार्टीज येतात किंवा इंटरेस्टवाले आपले काही ग्रुप्स असतात किंवा स्पोर्ट्स ग्रुप्स असतात. यामध्ये तो स्वतःहून इन्व्हॉल्व झालेला असतो, ठीक आहे. त्याची आवड असते म्हणून. आणि काही ग्रुप्स आपल्याला जन्मापासूनच असाइन झालेले असतात, म्हणजे की आपली फॅमिली थोडक्यात. आता आपण विचार करतो का आपण कोणत्या फॅमिलीमध्ये जाणार आहेत, कोणत्या तिथले मेंबर्स पण एक ग्रुपच तयार करतात ना. तर ही आपल्याला मग जन्मापासून भेटलेलीच एक जन्मापासूनच भेटलेला आपल्याला तो एक ग्रुप असतो, ठीक आहे. ग्रुप्स कन्स्टिट्यूट द कॉम्प्लेक्स पॅटर्न ऑफ द सोशल स्ट्रक्चर. ग्रुप आर अ पार्ट ऑफ सोसायटी. ठीक आहे. ग्रुप्स हे एका सोसायटीचे पार्ट असतात, ठीक आहे. हे वाक्य इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे मीनिंग ऑफ सोशल ग्रुप. टू or more person in interaction constitute a social group. It has common aim. In its strict sense, group is a collection of people interacting together in an orderly way on the basis of shared expectations about each other's behavior. ठीक आहे. ग्रुप हा एका वेगवेगळ्या पीपल्सनी बनलेला असतो, ज्यांचं एकच एम असतं किंवा इंटरेस्ट असतो, ठीक आहे. As a result of this interaction, the members of a group feel a common sense of belonging. ठीक है. A group is a collection of individuals, but all collectivities do not constitute a social group. ठीक है. ग्रुप हा एक ग्रुप इज अ कलेक्शन ऑफ इंडिव्हिज्युअल्स. ठीक आहे. वेगवेगळ्या पर्सन्सचं हे कलेक्शन असतं, बट ऑल कलेक्टिव्हिटीज डू नॉट कॉन्स्टिट्यूट अ सोशल ग्रुप. पण सगळ्याच जे कलेक्टिव्हिटीज असतात, म्हणजे सगळे जे वेगवेगळे ग्रुप बनवणारे असतात ते सोशल ग्रुपच असतात असे नाही, ठीक आहे. अ ग्रुप इज अ डिस्टिंक्ट फ्रॉम अन ॲग्रिगेट पीपल वेटिंग. ग्रुप हा वेगळा असतो. ॲग्रिगेट म्हणजे काय, एकत्र येणे. तर सगळेच एकत्र आलेले लोक ग्रुप फॉर्म करतात असं नाही, ठीक आहे. पीपल वेटिंग ॲट रेल्वे स्टेशन और बस स्टँड. जे लोक रेल्वे स्टेशनवर, तिथे पण एखादा ग्रुपच तयार होतो ना. रेल्वे स्टेशनवर आपण ट्रेनचा वेट करतो, तर एक साथ खूप जण वेट करतात. मग त्या ग्रुपला
सोशल ग्रुप म्हणता येतं का? नाही. किंवा बस स्टँडवर जे थांबलेले असतात त्याला म्हणता येतं का? नाही. मॉलमध्ये जे लोक एकत्र होतात त्यांनाही आपण सोशल ग्रुप म्हणत नाही. मेंबर ऑफ विच डू नॉट इंटरॅक्ट विथ वन अनदर. ठीक आहे, आपण त्यांच्याशी काही बोलतच नाही, आपला काही संबंधच नाही, किंवा आपण विचारांची देवाणघेवाण काहीच करत नाही, तर तो एक सोशल ग्रुप होऊ शकत नाही. द इसेन्स ऑफ द सोशल ग्रुप इज नॉट फिजिकल क्लोजनेस और कॉन्टॅक्ट बिटवीन द इंडिव्हिज्युअल्स बट अ कॉन्शियसनेस ऑफ जॉईंट इंटरॅक्शन. ठीक आहे, त्यांच्यामध्ये जर इंटरॅक्शनच नसेल, त्यांच्यामध्ये जर काही बोलणंच नसेल, विचारांची काही आदान प्रदानच नसेल, तर तो ग्रुप होऊ शकत नाही. ठीक आहे, the consciousness of interaction may be present even there is no personal contact between individuals. ठीक आहे, आपण आता कधी बसमध्ये प्रवास करायला लागलो तर एखादा एक ग्रुप असेल आणि त्या ग्रुपने तुमच्यासोबत इंटरॅक्ट करायला सुरुवात केली, तुमची ओळख नाही, काहीच नाही, कॉन्टॅक्ट नाही, अचानकच तुम्ही बोलायला सुरुवात केली, तर तो पण एक ग्रुप होऊ शकतो, सोशल ग्रुप, कारण की त्यामध्ये जरी कॉन्टॅक्ट नसला तरी तुमच्या दोघांमध्ये इंटरॅक्शन होत आहे. For example, we are member of a national group and think ourselves as nationals even though we are acquainted with only few people. तर नॅशनल ग्रुप म्हटल्यानंतर हा खूप मोठा ग्रुप झाला. ठीक आहे, आपण शपथ घेतोच ना, तर त्याप्रमाणेच की ठीक आहे, आपण नेशन वाईड तर एकत्रच आहोत, भारत माझा देश आहे, म्हणजे आपण ह्या भारताचे एक ग्रुप आहोत, पण यामध्ये आपण सगळ्याच लोकांना ओळखतो का? नाही. आपल्या जवळपासच्या लोकांना ओळखतो किंवा आपल्या थोडंसं दूर असणाऱ्यांनाही लोकांना आपण ओळखतो, पण ते पण जास्त नाही, पण तो पण एक ग्रुप फॉर्म करतोच. ठीक आहे, सोशल ग्रुप रिमार्क्स विलियम्स. सोशल ग्रुप काय असतं अकॉर्डिंग टू विलियम ते पाहूया आपण. ठीक आहे, social group is a given aggregate of people playing interrelated roles and recognized by themselves or others as a unit of interaction. ठीक आहे, हा एक असा ग्रुप असतो जो गॅदर झालेला असतो, एका वेगळ्या रोल्स प्ले करतो, जो रोल्स प्ले करतो वेगवेगळे, आणि ज्यांचं एकाच गोष्टीवर इंटरॅक्शन होत असतं, ज्यांचं एक कॉमन एम असतं किंवा कॉमन गोल असतो. ठीक आहे, याला म्हणतात सोशल ग्रुप. डेफिनेशन अकॉर्डिंग टू मॅकी, a plurality of people as actors involved in a pattern of social interaction conscious of sharing common understanding and of expecting some rights and obligations that accrue only to members. ठीक है, अकॉर्डिंग टू मॅकी. अकॉर्डिंग टू ग्रीन, अ ग्रुप इज an aggregate of individuals which persist in time, which has one or more interests and activities in common and which is organized. ठीक आहे, हा एक ऑर्गनाइज्ड ग्रुप असतो ज्यांच्या एक किंवा दोन इंटरेस्ट असतात, त्यांच्या त्या ऍक्टिव्हिटीज असतात ग्रुपमध्ये, जे कॉमन मध्ये. ओके, अकॉर्डिंग टू मॅकलेवर अँड पेज, any collection of human beings who are brought into social relationship with one another. ठीक है, any collection of human beings who brought into social relationship with one another. social relationship म्हणलं की त्यामध्ये मग इंटरॅक्शन येतं, कॉमन गोल शेअरिंग येतं. ठीक आहे, सोशल रिलेशनशिप्स इन्व्हॉल्व सम डिग्री ऑफ रेसिप्रोसिटी अँड म्युच्युअल अवेअरनेस अमंग द मेंबर्स ऑफ द ग्रुप. ठीक आहे, त्यांच्यामध्ये एक रेसिप्रोसिटी असते आणि म्युच्युअल अवेअरनेस असते, म्हणजे ते एकमेकांना समजणारे असतात, त्यांच्यामध्ये एक जागरूकता असते की आपण ह्या ग्रुपचे मेंबर का बरं आहोत, किंवा आपण ह्या ग्रुपमध्ये नेमका कोणत्या एम साठी आलेले आहोत, किंवा आपल्या इंटरॅक्शनचा मुद्दा काय आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सोशल ग्रुप्स. फॉलोइंग आर द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सोशल ग्रुप्स. दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, फर्स्ट आहे म्युच्युअल अवेअरनेस. द मेंबर्स ऑफ सोशल ग्रुप मस्ट बी म्युच्युअली रिलेटेड टू वन अनदर. A more aggregate of individuals cannot constitute a social group unless reciprocal awareness exists among them. कितीही लोक एकमेकांसोबत जमा झाले, ॲग्रिगेट झाले, म्हणजे ते कोणता ग्रुप तयार करतात असं आहे का? नाही. जोपर्यंत त्यांच्यामध्ये एक म्युच्युअल अवेअरनेस नसते, म्हणजे त्यांच्यामध्ये एक कॉमन अंडरस्टँडिंग नसते, तोपर्यंत ते एका ग्रुपचे सदस्य होऊ शकत नाही. ठीक आहे, म्युच्युअल अटॅचमेंट इज देअरफॉर रिगार्डेड ॲज इट्स इम्पॉर्टंट अँड distinctive feature. It forms an essential feature of a group.
ठीक आहे. त्याच्यामुळे म्युच्युअल अवेअरनेस असणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आहे वन ऑर मोर कॉमन इंटरेस्ट. ग्रुप्स आर मोस्टली फॉर्म फॉर द फुलफिलमेंट ऑफ सर्टन इंटरेस्ट. ठीक आहे. काही इंटरेस्ट फुलफिल करण्यासाठी ग्रुप तयार झालेले असतात, म्हणजे कॉमन गोल अचीव करण्यासाठी. द इंडिव्हिज्युअल्स हू फॉर्म अ ग्रुप शुड possesses वन ऑर मोर दॅन वन कॉमन इंटरेस्ट अँड आयडियाज. ठीक आहे. तुम्ही 2-3 ग्रुपचे मेंबर्स आहात, पण त्या ग्रुपमध्ये तुमचा इंटरेस्टच नाही, तुमचा काही कॉमन गोलच नाही, तर तुमचा फायदा आहे का त्या ग्रुपमध्ये राहून? मग तुम्ही इंटरॅक्शन करायला जाल का त्यांच्यासोबत, जर तुमच्या आयडिया त्या ग्रुपसाठी काही कामाच्याच नसतील? तुम्ही टेनिसचा ग्रुप जॉईन केलाय आणि तुम्ही फुटबॉल बद्दल बोलताय, त्याला काही अर्थ आहे का? त्याच्यामुळे तुमचा एकतर इंटरेस्ट त्यामध्ये मॅच असला पाहिजे, नाहीतर मग तुमच्या आयडिया त्या ग्रुपशी बिलॉंग झाल्या पाहिजे. ठीक आहे. इट इज फॉर द रिअलायझेशन ऑफ कॉमन इंटरेस्ट दॅट दे मीट टुगेदर. ग्रुप्स always originate, starts and proceed with a common interest. ठीक आहे. इंटरेस्ट असला तरच तुम्ही त्या ग्रुपचे एक चांगले मेंबर किंवा ऍक्टिव्ह मेंबर होऊ शकता. ठीक आहे. सेन्स ऑफ युनिटी. Each social group requires sense of unity and a feeling of sympathy for the development of a belongingness. ठीक आहे. डबल झालं. म्हणजे जे ग्रुपमधले जे इंडिव्हिज्युअल्स आहेत त्यांच्यामध्ये एक फिलिंग असली पाहिजे किंवा त्यांच्यामध्ये एक सिम्पथी असली पाहिजे की हा आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत ते आपले आहेत. ठीक आहे. आपण सर्व मिळून एक युनिट तयार करायचं आहे असं. द मेंबर्स ऑफ सोशल ग्रुप्स डेव्हलप कॉमन लॉयल्टी ऑर फिलिंग्स ऑफ सिम्पथी अमंग देमसेल्व्स इन ऑल मॅटर्स बिकॉज ऑफ दिस सेन्स ऑफ युनिटी. सिम्पथी म्हणजे काय, त्यांना त्यांच्याबद्दल हे आहे, आदर म्हणता नाही येणार, पण सहानुभूती आहे. ठीक आहे. आपल्या ग्रुपमधले जे लोक आहेत त्यांच्याबद्दल त्यांना सहानुभूती आहे, त्यांच्याबद्दल ते लॉयल आहेत, खरे आहेत आणि ते डिसिव्ह करणार नाहीत, म्हणजे त्या आपल्या ग्रुप मेंबर्सला धोका वगैरे काही देणार नाहीत. मग ही जी प्रोसेस आहे त्यांच्यामुळेच ती त्या ग्रुपमध्ये युनिटी तयार होते. ठीक आहे. We feelings. A sense of we feelings refer to the tendency on the part of the members to identify themselves with the group. ठीक आहे. They treat the members of their own group as friends and the members belonging to other groups as outsiders. We feeling म्हणजे कसं की माझा ग्रुप आहे, माझा ग्रुप आहे, लाईक आमचा ग्रुप आहे. दुसऱ्या ग्रुपचे आता सपोज तुमचा एक स्टुडंटचा ग्रुप आहे, त्यामध्ये दुसरे जर स्टुडंट इन्व्हॉल्व व्हायला आले तर आपण त्यांना लगेच ऍक्सेप्ट करतो का, नाही करत. थोड्या दिवसांनी जर त्यांचे विचार आपल्यासोबत मॅच होऊ लागले किंवा ते जर आपण जसं करतायत त्याप्रमाणे जर वागत असतील तरच आपण त्यांना आपल्या ग्रुपमध्ये सामील करून घेतो, नाहीतर आपण त्यांना दुसऱ्याच ग्रुपचा मेंबर समजतो. ठीक आहे. आउटसाइडरच समजतो आपण त्यांना. दे कॉपरेट विथ दोज हू बिलॉंग टू देअर ग्रुप्स अँड ऑल ऑफ देम प्रोटेक्ट देअर इंटरेस्ट युनिटेडली. वी फिलिंग जनरेट सिम्पथी, लॉयल्टी अँड फॉस्टर्स कॉपरेशन अमंग मेंबर्स. ठीक आहे. म्हणजे वी फिलिंग असणं गरजेचं आहे. जर तुम्ही एखाद्या ग्रुपला स्वतःचा ग्रुपच समजत नसाल तर तुम्ही त्या ग्रुपमध्ये तेवढं इन्व्हॉल्व व्हाल का, तुम्ही त्या ग्रुपला लॉयल असाल का, किंवा तुम्हाला कोणा ग्रुपच्या मेंबरबद्दल सिम्पथी असेल का? नाही. फक्त तुम्ही ते ग्रुप जॉईन केलाय आणि तुम्हाला तिथे प्रेझेंट राहायचं म्हणून प्रेझेंट राहा, पण त्याचा त्या कोणालाच फायदा नाही होणार, ना तुम्हाला ना त्या ग्रुपला. ठीक आहे. त्यामुळे वी फिलिंग्स म्हणजे आपलेपणाची फिलिंग असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आहे सिमिलॅरिटी ऑफ बिहेवियर. For the fulfillment of common interest, the members of a group behave in a similar way. Social group represents collective behavior. The modes of behavior of the members on a group are more or less similar. Modes change होऊ शकतात त्यांचे, modes of behavior. पण त्यांचा इंटरेस्ट चेंज होतो का? जर तुम्ही एका ग्रुपचे मेंबर आहात तर त्या ग्रुपमधला इंटरेस्ट किंवा त्या ग्रुपचा एम चेंज होतो का? नाही. मूड्स चेंज होऊ शकतात, पण ते मोस्टली त्यांचा बिहेवियर सेमच असतो, कारण की आपण आलेलोच आहोत एकत्र काहीतरी अचीव करण्यासाठी, काहीतरी आपल्याकडे घेण्यासाठी. तर तुम्ही त्या टायमिंगला मग पूर्ण एक कॉमनच बिहेवियर तिथं शो करणार. ठीक आहे. ग्रुप नॉर्म्स. Each and every group has its own ideals and norms and the members are supposed to follow this. त्यांचे स्वतःचे काही रूल्स असतात, रूल्स रेग्युलेशन म्हणतो ना त्याप्रमाणेच आयडियल्स अँड नॉर्म्स पण असतात. ठीक आहे. He who deviates from the existing group's norms is severely punished. काही ग्रुपचे नियम्स असतात. ठीक आहे. आणि ते प्रत्येक इंडिव्हिज्युअलला फॉलोच करावं लागतं. लाईक स्पोर्टचे काही नियम असतात की तुम्ही जर डायटिंगवर आहात, तुम्हाला वेट कमी करायचे किंवा वेट वाढवायचं आहे,
तर त्या टायमिंगला तुम्हाला ते रूल्स फॉलोच करावे लागतात आणि तुम्ही जर ते रूल्स फॉलो नाही केले तर त्याची तुम्हाला चांगलीच पनिशमेंट मिळते. आता आपला एक हा ग्रुप पण होऊ शकतो, वसतिगृह धरा. थोडक्यात वसतिगृहामधले पण तिथे राहण्याचे पण काही नियम असतात, कॉलेजचे स्कूलचे जे असतात तिथे पण तुम्हाला काही नियम पाळावेच लागतात. जर तुम्ही ते नियम तोडले तर तुम्हाला चांगलीच पनिशमेंट भेटते. मग हे काही ग्रुपचे काही नॉर्म्स असतात. These norms may be in the form of costume, folks, ways, mores, tradition, laws, etc. ठीक आहे, they may be written or unwritten. The group exercises some control over its members through the prevailing rules or norms. ठीक आहे, काही जुने किंवा काही नवीन नॉर्म्सवर हे ग्रुपचे कंट्रोल असतं. ग्रुपमध्ये सगळ्यांवर कंट्रोल ठेवलेला असतं. ठीक आहे, क्लासिफिकेशन ऑफ ग्रुप्स. Different sociologists have classified groups in different ways. Dwight Sanderson has classified groups into 3 types on the basis of structure such as involuntary, voluntary, and delegate groups. And involuntary group is that which man has no choice, which is based on kinship such as the family, tribe or clan. ठीक आहे, हे इनव्हॉलंटरी ग्रुप असे असतात की जे एखाद्याच्या हातात नसतात, म्हणजे ते तुम्हाला बर्थ पासून भेटलेले असतात, लाईक फॅमिली किंवा मग तुम्ही कोणत्या ट्राईब मध्ये आहात, तुमची कास्ट काय आहे, तुमचा अशा प्रकारे जो ग्रुप असतो तो असतो इनव्हॉलंटरी. ठीक आहे, एक असतो व्हॉलंटरी ग्रुप इज वन विच अ मॅन जॉईन्स ऑफ हिज व्हायोलेशन ऑर विशेस. म्हणजे त्याची इच्छा, इंटरेस्ट ह्याच्यावरती हा ग्रुप असतो. ॲट एनी टाइम ही इज फ्री टू विथड्रॉ हिज मेंबरशिप फ्रॉम दिस ग्रुप. व्हॉलंटरी ग्रुपमधून तो त्याची मेंबरशिप कधीही काढू शकतो. सपोज त्याला जर ते तिथं राहणं चांगलं वाटत नसेल किंवा त्याला वाटत असेल की नाही आपलं हे एम नाही, आपण जबरदस्ती ह्या ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व्ह झालेलो आहोत, आज आपण इथून बाहेर निघू, तर तो निघू शकतो. पण असं इनव्हॉलंटरी ग्रुपमध्ये करता येतं का? नाही करता येत. जरी तुम्हाला ती फॅमिलीमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, काही उतार चढावही असले तरी तुम्ही तिथं समजून घेतो एकमेकांना आणि तिथेच थांबतो, पण तिथून बाहेर निघून जाऊ शकत नाही. ठीक आहे. A delegate group is one to which a man joins as a representative of number of people either elected or nominated by them. Parliament or assembly is a delegate group. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात पॉलिटिकल पार्टी. तिथे तुम्ही काय तुम्हाला इलेक्शन होतं, तुमचं सिलेक्शन होतं, हे ते मग ग्रुप असतात. ठीक आहे, यामध्ये तुम्ही स्वतःहून जॉईन होऊ शकतात किंवा तुम्हाला तुमची इच्छा नसेल तर तुम्ही तिथून विथड्रॉही होऊ शकतात. हे असे काही ग्रुप्स असतात. ठीक आहे, त्याला म्हणतात डेलिगेट ग्रुप. F.H. Giddings classifies groups into genetic and congregate. The genetic group is the family in which a man is born involuntarily. The congregate group is the voluntary group to which he joins voluntarily. ठीक आहे, म्हणजे हेच इनव्हॉलंटरी आणि व्हॉलंटरीच ग्रुप आहेत हे, पण हे फक्त ह्यांना कसं नाव दिलेलं आहे, एकाला दिलं आहे जेनेटिक. म्हणजे इनव्हॉलंटरी जेनेटिक आहे म्हणजे तुम्हाला फॅमिली, तुमचा ट्राईब्स हे ऑलरेडी ठरलेलं आहे, ते तुमच्या हातात नाही. आणि कॉंग्रिगेट म्हणजे तुमच्या इंटरेस्ट प्रमाणे. ठीक आहे. C.H. Kulle classified group on the basis of kind of contact into primary and secondary groups. हा जराच मोस्टली कॉमन ग्रुप आहे, प्रायमरी अँड सेकंडरी ग्रुप्स. ठीक आहे, यामध्ये डिटेल आपण पाहणार आहोत. इन प्रायमरी ग्रुप्स देर इज फेस टू फेस क्लोज अँड इंटिमेट रिलेशनशिप अमंग द मेंबर्स सच ॲज इन द फॅमिली. But in a secondary group, the relationship among the members are indirect, impersonal, and superficial, such the political party, a city, trade, union, etc. ठीक आहे, हे दोन टाइप्स आहेत प्रायमरी आणि सेकंडरी ग्रुपमध्ये. म्हणजे इथेही तसंच थोडक्यात व्हॉलंटरी, इनव्हॉलंटरी येतात. ठीक आहे, प्रायमरी ग्रुप्स. द कन्सेप्ट ऑफ प्रायमरी ग्रुप वॉज इंट्रोड्यूस्ड बाय चार्ल्स हॉटन कुले, म्हणजे C.H. कुले. ओके, इन हिज बुक सोशल ऑर्गनायझेशन पब्लिश्ड इन 1909, तो ह्या ग्रुपमध्ये त्यांनी प्रायमरी आणि सेकंडरी ग्रुपचा कन्सेप्ट इंट्रोड्यूस केलेला आहे. दो कुले हॅज नेवर यूज द टर्म सेकंडरी ग्रुप, बट वाईल discussing the groups other than those of primary, some sociologists like K. Davis, Ogburn and MacLeod have popularized other groups such as secondary group. Primary group हा फक्त C.H. कुलेने इंट्रोड्यूस केलेला आहे, पण त्यानंतर प्रायमरी ग्रुप जर असेल तर सेकंडरी ग्रुप ही असणार. म्हणजे एक जर ह्या नॉर्म्स मध्ये राहणारा असेल तर एक
त्याच्याच ऑपोजिट नॉर्म्स मध्ये राहणाराही व्यक्ती असतो, तर तो कोणत्या ग्रुपमध्ये येणार, मग तो सेकंडरी ग्रुपमध्ये येणार. Okay, hence the classification of primary and secondary group is made on the basis of the nature of social contact, the degree of intimacy, size and the degree of organization, etc. Okay, या सर्व बेसिसवर प्रायमरी आणि सेकंडरी ग्रुप डिवाइड केलेला आहे. The primary group is the most simple and universal form of association. Simple and universal form of association आहे कोणता ग्रुप, प्रायमरी ग्रुप. ठीक आहे. It is nucleus of all social organization. It is a small group in which a small number of persons came into direct contact with one another. म्हणजे फेस टू फेस इंटरॅक्शन असतं, यामध्ये 1 ते 2 माणसंही असू शकतात किंवा 2 ते 3 असतात, एक स्मॉल ग्रुप तयार असतो. दे मीट फेस टू फेस फॉर म्युच्युअल हेल्प, companionship and discussion of common questions. They live in the presence and thought of one another. The primary group is a small group in which the members live together. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात आपली फॅमिली घ्या, आपण सोबतच राहतो. आपण फॅमिली आहे, ही फॅमिली मधले मेंबर सर्व प्रायमरी ग्रुप मध्ये येतात. ठीक आहे. सेंटिमेंट्स ऑफ ग्रुप, लॉयल्टी अँड कन्सर्न फॉर अदर्स could be learned. C.H. Cooley regards certain face-to-face association of groups like the family, tribe, clan, play groups, the gossip groups, kinship groups, the community groups, etc. as primary groups. ठीक आहे, यामध्ये मग एवढे जे ग्रुप्स आहेत हे सर्व प्रायमरी मध्ये येतात. These groups are primary because they are always first from the point of view of time and importance. ठीक आहे, फॅमिली फर्स्ट येते. भारतासारख्या देशात ट्राईब म्हणजे जाती वगैरे, ट्राईब क्लॅन ह्या सुद्धा गोष्टी फर्स्ट येतात. त्यानंतर मग काही गॉसिप ग्रुप्स असतात, काही कम्युनिटी ग्रुप्स असतात, ते सर्व जरा फर्स्ट फॉर्म मध्ये येतात. ठीक आहे. इट इज द फर्स्ट अँड जनरली रिमेन्स द चीफ फोकस ऑफ अवर सोशल सॅटिस्फॅक्शन. ठीक आहे. सोशल सॅटिस्फॅक्शन मध्ये हे ग्रुप जरा जास्त इम्पॉर्टन्स घेतात आणि त्यामुळे हे फोकस मध्ये राहतात. ठीक आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रायमरी ग्रुप, काय काय कॅरेक्टरिस्टिक्स असतात प्रायमरी ग्रुप मधल्यांचे. प्रायमरी ग्रुप possesses certain essential traits. The following are the characteristics of primary group. थोडं घराच्या साईडला चालू आहे कन्स्ट्रक्शन, त्यामुळे थोडा आवाज येईल. आय होप तुम्हाला ते आवाज डिस्टर्ब करणार नाही. Closeness or physical proximity. Physical proximity or presence provides an opportunity for the development of intimate and close relations. In order that relations of the people may be close, it is necessary that their contacts also should be close. Seeing and talking with each other makes exchange of ideas and thoughts easy. It is because the member of primary group meet and talk frequently that a good feelings and a sense of identity develop among them quickly. Professor K. DeVos remarked that physical proximity or face-to-face relation is not indispensable for establishing close contact or intimacy. ठीक आहे, ही काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत प्रायमरी ग्रुप्स, क्लोजलीनेस और फिजिकल कॉन्टॅक्ट. त्यानंतर आहे स्मॉलनेस. प्रायमरी ग्रुप्स आर स्मॉलर इन साइज. हे आपण वरतीच पाहिलेलं आहे की हे जरा स्मॉल असतात. Intimacy between the members becomes deeper because they meet frequently and are closely associated with one another. ग्रुप छोटा असल्यामुळे कसं असतं की ह्यांच्यामध्ये जरा जास्त इंटरॅक्शन होतं आणि ते एकमेकांना चांगल्या प्रकारे समजू शकतात. The longer the duration of the acquaintance, the greater the intimacy. All the members of the primary group try to fulfill the condition of continuity or durability of relationship. ठीक आहे. त्यानंतर आहे रिलेशनशिप इज पर्सनल. प्रायमरी ग्रुप मध्ये रिलेशनशिप्स कसे असते, थोडी पर्सनल असते. द प्रायमरी रिलेशनशिप इज अ मॅटर ऑफ पर्सन्स. इट एक्झिस्ट बिकॉज ऑफ देम and it is sustained by them. It should be noted that the relationship comes to an end as soon as one of the partners disappears from the primary group.
ठीक आहे. जेव्हा प्रायमरी ग्रुपमध्ये कसं रिलेशनशिप हे पर्सनल असतं, म्हणजे तुमचा पार्टनर जर निघून गेला तर तो ग्रुप तुम्ही त्या ग्रुपमध्ये फॉर्म होऊ शकतात का? नाही. द पर्सनल रिलेशनशिप इज नॉन ट्रान्सफरेबल अँड इररिप्लेसेबल. म्हणजे हे जे पर्सनल रिलेशनशिप आहे हे नॉन ट्रान्सफरेबल असतं आणि ते रिप्लेसही नाही होऊ शकत त्या क्षणाला. ठीक आहे. इम्पॉर्टन्स ऑफ प्रायमरी ग्रुप. The primary group is considered to be equally important both for individual and society. Individual point of view. The primary group plays a commanding role in the development of human personality. It is fundamental in formatting the social nature and ideal of the individual. It is regarded as a nursery of human nature. The development of self, the core of personality, depends on close, intimate, and personal contacts. It is in the primary group, the family, that the individual in his formative stage identifies himself with others and takes over their attitudes. In the family, the child acquires all his fundamental habits, those of his bodily care, of speech, of obedience or disobedience, or right or wrong, sympathy, love and affection. ठीक आहे. हे काही त्यांचे हे असू शकतात, त्यांच्यामधले काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत जे की एका प्रायमरी ग्रुप मधल्या इंडिव्हिज्युअल्सचे असतात. ठीक आहे. The primary groups not only satisfy the human needs but also provides a stimulus to each of its members in the pursuit of interests. The face-to-face association or the close physical presence of others act as a stimulus to each. Okay, one feels that he is not alone pursuing the interest, but there are many others who along with him are devoted to the same pursuit. ओके, म्हणजे ह्या ग्रुपमधल्या मेंबर्सला असं वाटतं की मी एकटाच नाहीये ह्या इंटरेस्टचा, किंवा मी एकटाच वेगळा नाहीये की असा विचार करणार. आपल्या ग्रुपमधले सर्वच जण असा विचार करतात, त्यामुळे तोही त्याचं होईल तेवढं कॉन्ट्रीब्युशन त्या ग्रुपमध्ये देण्याचा प्रयत्न करतो. थ्रू पार्टिसिपेशन ऑफ ऑल, the interest gains a new objectivity. This feeling stimulates one to keener efforts by enlarging and enriching the character of the interest. ठीक आहे. यामुळेच तर ग्रुपमध्ये मग चांगले एनर्जी होते, सगळ्यांची एकत्र एनर्जी येते, नवीन ऑब्जेक्टिव्हिटी फाइंड होते त्यांची, जर सगळ्यांचा इंटरेस्ट सेम असेल तर त्या ग्रुपमधल्या इंडिव्हिज्युअल्सचा. ठीक आहे. Societal point of view. Primary groups are important not only from the individual's point of view, they are equally important from social point of view. म्हणजे फक्त त्यांचं वागणं कसं आहे, बोलणं कसं आहे, ते काय विचार करतात याच्यावरच डिपेंड नाही राहत प्रायमरी ग्रुप. फक्त इंडिव्हिज्युअलच्याच मनावर नसतात, त्यामधल्या सोसायटल पॉइंट ऑफ व्ह्यू सुद्धा इम्पॉर्टंट असतात. प्रायमरी ग्रुप्स ॲक्ट्स ॲन एजन्सी ऑफ सोशल कंट्रोल. It not only provides security to the members but also control their behavior and regulate their relations. ठीक है. The primary groups such as the family or the play group are preeminently the agencies of socialization. They transmit culture and in this respect they are irreplaceable. They help the individuals to acquire basic attitudes towards people, social institutions and the world around him. ठीक आहे. आता आहेत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सेकंडरी ग्रुप. सेकंडरी ग्रुप्स मध्ये कोण कोण येतात आपण पाहिलेले आहे, ते अदर दॅन इंडिव्हिज्युअल्स, म्हणजे ज्यांचं फेस टू फेस इंटरॅक्शन होत नाही, जे फोन थ्रू बोलतात किंवा ईमेल्सचा यूज करतात. आता जे भरपूर सोशल मीडिया आहे ना, त्यांच्या थ्रू जे बोलणारे असतात, तिथे जे ग्रुप फॉर्म होतात त्यांना सेकंडरी ग्रुप्स म्हणतात. ठीक आहे. लार्ज इन साईज, हे कसे असतात, आता सोशल ग्रुप्समध्ये जो ग्रुप तयार होतो फेसबुकवरती म्हणा किंवा इंस्टाग्राम, ट्विटर्सवरती, हे जे ग्रुप्स असतात ते कसे एकदम पूर्ण लार्ज फॉर्म मधले ग्रुप असतात. सेकंडरी ग्रुप्स आर रिलेटिव्हली लार्ज इन साईज. These groups comprise a very large number of persons. For example, a political party, a trade union, international associations such as Rotary Club, Lions Club, the Red Cross Society, which consists of thousands of members scattered all over the world. यामध्ये कसे असतात की त्यांच्यात फेस टू फेस इंटरॅक्शन असतं, त्यांच्यामध्ये एकतर मीडिया थ्रू इंटरॅक्शन होतं कोणत्या तरी, किंवा मग ते एका क्लबचे मेंबर असतात आणि मग त्याच ग्रुपवरती ते बोलतात.
ही कशी इंटरनॅशनल असोसिएशन असतं, फक्त हे नेशनसाठी सीमित नसतं, हे इंटरनॅशनली असतं. ठीक आहे. फॉर्मॅलिटी, द रिलेशन्स ऑफ मेंबर्स इन अ सेकंडरी ग्रुप आर अ फॉर्मल टाईप. ते कसे असतात? फॉर्मल असतात. फॅमिली नसते, फेस टू फेस इंटरॅक्शन नसतं, त्यामुळे ती एकमेकांसोबत खूप फॉर्मल असतात, म्हणजे कॅज्युअल असतात. बोललं तर बोलायचं, ठीक आहे, कामापुरतं बोलायचं नाही तर नाहीच. इट डज नॉट एक्सरसाइज प्रायमरी इन्फ्लुएन्स ओव्हर इट्स मेंबर्स. Secondary groups exert influence on the members indirectly. They are controlled by formal rules and regulations. Informal means of social control are less effective in regulating the relation of members. बरोबर आहे. आता ते फॉर्मल असतात, एकमेकांशी त्यांना काही मध्ये काय चालू आहे ते फक्त सीमित असतात त्यांच्या ग्रुपसाठी, आणि खूप छोट्याशा रूल्सवर त्यांचा ग्रुप चालत असतो. ठीक आहे. Informal means of social control are less effective in regulating the relation of members. Formal social control such as law, legislation, police, court, etc. are very much important for the members. आता ते इंटरनॅशनली असतात, त्यामुळे प्रत्येक देशाचे लॉ रूल्स थोडे चेंज असतात, पण त्यांना ह्या ग्रुपवरती आल्यानंतर ते सर्वांना फॉलो करावे लागतात. ठीक आहे. मोरल कंट्रोल इज ओनली सेकंडरी. A formal authority is set up with design powered in secondary group. A formal authority is set up with designated powers in secondary group. त्यांची एक अथॉरिटी असते जी की हे सर्व रूल्स रेग्युलेशन सेटअप करते सेकंडरी ग्रुपसाठी. ठीक आहे. त्यांच्याकडे सर्व पॉवर्स असतात की ह्या ग्रुपला कसं ते चालवणार आहेत किंवा ह्यापासून दुसऱ्याला त्रास होणार नाही ह्याचा त्यांच्याकडे पूर्ण पॉवर असतं कंट्रोलचं. व्हॉलंटरी मेंबरशिप. द मेंबरशिप ऑफ मोस्ट ऑफ द सेकंडरी ग्रुप इज नॉट कंपल्सरी बट व्हॉलंटरी. Individuals are at liberty to join or to go away from the groups. It is not essential to become the member of Rotary International or Red Cross Society. However, there are some secondary groups like nation or the state whose membership is almost involuntary. ठीक आहे. काही असे वेगवेगळे ग्रुप्स आहेत ज्यांच्यामध्ये ते इनव्हॉलंटरी आहेत, म्हणजे कसं की ते त्या ग्रुपमध्ये राहू शकतात किंवा निघूनही जाऊ शकतात. व्हॉलंटरी मेंबरशिप सगळ्यांवरच असते असं काही नाही. काही दुसरे जे ग्रुप्स आहेत नेशन ऑर स्टेट मधले, त्यामधले तिथून ते निघूनही जाऊ शकतात. Status depends upon role. In secondary groups, the status or position एक मिनिट. In secondary groups, the status or position of every member depends on his role. The determination of his status is not influenced by ascription or by his birth or personal qualities, but by the achievement of the role they plays. Okay? For example, the status of the president in a trade union depends upon the role he plays in the union and not upon his birth. ठीक आहे. म्हणजे जे प्रेसिडेंट असतो त्यांचं स्टेटस हे कशावर प्ले करतं की जे ते त्या ग्रुपमध्ये कसं बिहेव करतात, काय आहे त्याच्यावरून, ना की बर्थवरून. ठीक आहे. म्हणजे पहिले होतं हे, जर राजा असेल तर राजाचा मुलगाच राजा होणार, पण आता तसं आहे का? आता तसं नाही. आता इलेक्शन होतं, मग जर ते त्या काबिल असेल तर त्या व्यक्तीचं तिथे सिलेक्शन होतं आणि मग तो प्रेसिडेंट होतो किंवा तिथला अध्यक्ष, ही तो त्यानंतर ठरवलं जातं, त्याच्या बर्थवरून हे ठरवलं जात नाही. म्हणजे तो काय प्ले रोल करतो यावरती त्याचं स्टेटस डिपेंड असतं. Difference between primary group and secondary group. It is important to mention here that dichotomy between primary and secondary groups are perceived by Cooley, but it was not elaborated by him. However, the following are the chief points of difference between the primary group and secondary group. कोहलीने फक्त प्रायमरी ग्रुप बद्दल माहिती दिली, ती सेकंडरी ग्रुप बद्दल माहिती दिली नव्हती, त्यामुळे त्यांनी इलॅबोरेट केलेले नाहीयेत हे डिफरन्स. नंतरच्या सायंटिस्टनी किंवा सोशिओलॉजिस्टनी मग हे डिस्क्राईब केलेले आहेत की ह्या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे, काय डिफरन्स आहे. साईज.
Primary group is small in size as well as area. The membership is limited to a small area. It is not spread over the whole world. At the other end, in secondary group, the members is whispered. It may contain thousands of members scattered in different parts of the world, as is the case with a corporation. ठीक आहे. कॉर्पोरेशन म्हणजे एखादी कंपनी घ्या, कोणतीही मल्टीनॅशनल कंपनी, तर त्यामध्ये ऑल ओव्हर वर्ल्डचे लोक इन्व्हॉल्व असतात. तर हे एक्झाम्पल होतं कोणाचं, सेकंडरी ग्रुप मेंबर्सचा. म्हणजे साईज मध्ये त्यांच्यामध्ये फरक येतो. फिजिकल प्रॉक्सिमिटी. प्रायमरी ग्रुप्स आर बेस्ड ऑन क्लोज कॉन्टॅक्ट. पीपल इन दिस ग्रुप्स डू नॉट मिअरली नो वन अनदर अँड इंटरॅक्ट फ्रिक्वेंटली. म्हणजे इथं असं नसते की एखादाच व्यक्ती एखाद्याला ओळखत असेल, असं नाही. प्रायमरी ग्रुपमध्ये सगळे एकमेकांना ओळखत असतात आणि त्यांचं डेली बेसिसवर इंटरॅक्शन होत असतं एकमेकांसोबत. But they know one another well and have strong emotional ties. Secondary groups do not give its member feeling of close proximity that primary group gives. In primary group, one is concerned with the other person as a person, but as a functionary who is fitting the role. ठीक आहे. एकमेकांना ओळखणारे असतात प्रायमरी ग्रुपमध्ये, पण सेकंडरी ग्रुपमध्ये अशी फिलिंग्स नसते. ते फक्त त्यांना त्यांच्या रोलमुळे ओळखू शकतात सेकंडरी ग्रुपमध्ये, की हा आपला रिप्रेझेंटेटिव्ह आहे आणि आपल्याला ह्याचे रूल्स, ह्याचे जो आयडिया सांगतो ते आपल्याला फॉलो करायचे, पण ते त्याला पर्सनली ओळखतात का नाही. हे कशात असतं, फक्त सेकंडरी ग्रुपमध्ये असं होतं. ठीक आहे. ड्युरेशन. प्रायमरी ग्रुप्स एक्झिस्ट फॉर अ लॉंगर पिरियड. ऑब्विसली प्रायमरी ग्रुप्स जे असतात म्हणजे थोडक्यात आपली फॅमिली, आपले ट्राईब्स, ह्याच्यामध्ये जे लोक आहेत ते कायमचेच असतात. Relationship in primary groups are permanent in nature. Secondary groups, on the other hand, are based on temporary relationship. For example, members of a club infrequently and only for a few hours at a time. कोणता क्लबचे मेंबर झालेला आहात तुम्ही कोणत्या तरी, तर तो क्लब 1 महिन्याचा असू शकतो, 2 महिन्याचा असतो. जेव्हा त्यांची ड्युरेबिलिटी किंवा टाइम संपवतो तेव्हा मग आपणही स्कॅटर्ड होऊन जातो. त्यानंतर आपण त्या क्लब मधले सर्वांनाच ओळखतो असं नाही. ठीक आहे. त्यामधले 1-2 आमचे चांगले फ्रेंड्स होऊन जातात, त्यांच्यासोबतही हळूहळू कॉन्टॅक्ट कमीच होतो. पण असं फॅमिलीमध्ये होतं का, नाही. आपण नेहमी त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो आणि जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत ते चालूच असतं. ठीक आहे. काइंड्स ऑफ कॉर्पोरेशन. इन अ सेकंडरी ग्रुप, द कॉर्पोरेशन विथ द फेलो मेंबर्स इज डायरेक्ट. The members cooperate only to achieve the objective of the group. In a primary group, on the other hand, the members directly cooperate with each other, participating in the same process. They sit together, discuss together, play together. प्रायमरी ग्रुप मध्ये कसं होतं, ते एकत्रच बसून विचार करतात, त्यावरती काय घ्यायचे, काय ऍक्शन घ्यायची ते पाहतात आणि त्यानंतर ते तसंच त्यावरती बिहेव करतात. पण सेकंडरी ग्रुप मध्ये असं होत नाही. ते एका टायमाला सोबत येतात, पण कसं डायरेक्टली त्यावरती ऍक्शन घेण्यासाठी येतात, नाही ते एकत्र बसून त्यावरती विचार करतात किंवा मग त्यांचे काही प्लॅन ऍक्शन असतात, असं काहीच नाही. ते डायरेक्ट त्यावरती रिझल्ट काढण्याचा प्रयत्न करतात त्यात. ठीक आहे. टाइप्स ऑफ स्ट्रक्चर. एव्हरी सेकंडरी ग्रुप इज रेग्युलेटेड बाय अ सेट ऑफ फॉर्मल रूल्स. त्यामध्ये काही रूल्स असतात सेकंडरी ग्रुपमध्ये. अ फॉर्मल ऑथॉरिटी इज सेट अप विथ डेझिग्नेटेड पॉवर्स अँड अ क्लिअर कट डिव्हिजन ऑफ लेबर इन विच द फंक्शन्स ऑफ ईच इज specified in relation to the functions of all the rest fellows. The primary group is based on informal structure. Primary group मध्ये informal structure असतात. The members participate in the same process. The spontaneous adjustment in the working of the group. No formal and detailed rules are drafted. The structure is simple. Primary मध्ये स्ट्रक्चर कसं असतं, एकदम सिंपलच असतं. ठीक आहे. कोणीही त्यांच्या आयडिया शेअर करू शकतात, नंतर त्यावरती ते विचार करतात एकत्र आणि मग त्यावरती ऍक्शन घेतात. पण सेकंडरी मध्ये असं होत नाही. त्यांच्यामध्ये एक ऑथॉरिटीच असते जी रूल्स सेट करते, त्यांच्याकडे एक पॉवर्स असतात आणि तेच त्या गोष्टीवरती ऍक्शन घेऊ शकतात. तुम्ही तुमच्या आयडिया देऊ शकतो, पण तुम्ही त्या आयडियावर तुमच्या ऍक्शन घेतली जाईल असं नसतं. ज्यांच्याकडे पॉवर आहे तेच त्या गोष्टीवरती ऍक्शन घेणार, जर त्यांना ती गोष्ट आवडली तर. ठीक आहे. Position. In primary groups, the position or status of a person is fixed according to his birth, age and sex. But in secondary groups, the position of a person is determined by his roles. ठीक आहे. फॅमिलीमध्ये कसं असतं की आता वडील आहेत,
वडिलांचं एज, त्यानंतर त्यांचा सेक्स म्हणजे त्यांचं जेंडर, ह्यावरती ठरलेलं असतं की कोण कोणता रोल प्ले करणार आहे. ठीक आहे. बट सेकंडरी ग्रुपमध्ये असं नसतं. त्याच्याकडे तो कसं काम करतोय, त्याच्याकडे काय रोल्स आहेत, ह्याच्यावरून त्याची पोझिशन ठरलेली असते. पिऊन असो, पिऊन क्लर्क ह्यांचं काम थोडंसं खालच्याच लेवलचं असतं आणि त्याच ठिकाणी मॅनेजर असेल, ऑफिसर असेल, ह्यांचं काम थोडंसं वरच्या लेवलचं असतं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, in the family, position of father is based upon birth, whereas in a trade union, the position of president depends upon the role he plays in the union. ठीक आहे. Relationship. The relationship of members with each other in primary group is direct, intimate and personal. हे आपण पाहिलेलं आहे. They meet face to face and develop direct contacts. A secondary group is based on impersonal relationship. It does not exercise a primary influence over its members because they do not live in presence and thought of one another. ठीक आहे. ते एक तर समोरासमोर नसतात, त्यामुळे त्यांना फेस टू फेस त्यांच्यामध्ये काही कॉन्टॅक्ट नसतो. ते एकमेकांबद्दल एवढं बॉदर करत नाहीत. त्यामध्ये त्यांच्यामध्ये असं पर्सनल रिलेशनशिप असं काहीच नसतं. ठीक आहे. सोशल कंट्रोल. द मोड ऑफ रिक्रुटमेंट टू द प्रायमरी ग्रुप इज फॉर्मल. Therefore, formal means of social control are more effective. As members have closeness and greater intimacy, there is a great control over a member. ठीक है. Secondary group on the other hand uses formal means of checking deviation of violation of norms. Formal agencies of social control are more effective as formal relations exist between the members. ठीक आहे. सेकंडरी ग्रुपमध्ये थोडंफार जर नॉर्म्सचं व्हायोलेशन झालं तर मग तिथे पनिशमेंट असते, पण यामध्ये कसं नॉर्म्सचं व्हायोलेशन होत नाही, कारण की ते सर्व एकमेकांना चांगले ओळखणारे असतात आणि ते शक्यतो मोठ्यांचं ऐकणारेच असतात. पण सेकंडरी ग्रुपमध्ये तसं नसतं. ठीक आहे. त्यांच्यामध्ये तेवढं रिलेशन बिल्ड झालेलं नसतं. सो हे काही कॅरेक्टरिस्टिक्स होते, काही डिफरन्सेस होते प्रायमरी सेकंडरी ग्रुप्स मधले. आय होप तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल. थोडंसं लेंदी होतं पण समजण्यासाठी हार्ड नव्हतं. सिंपल ग्रुप्स आहे प्रायमरी सेकंडरी ग्रुप, मग त्यांचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्यांच्यामध्ये काही डिफरन्स आहे, कोणता ग्रुप व्हॉल्युंटरी असतो, कोणता इनव्हॉल्युंटरी असतो, ही काही टाइप्स आहेत वेगवेगळ्या सोशियोलॉजिस्टनी आपल्याला दिलेले. ठीक आहे. डेफिनेशन्स आहे सोशल ग्रुपची. सोशियोलॉजी मधला सोसायटीचा सर्वात इम्पॉर्टंट पार्ट प्ले करतो सोशल ग्रुप. ठीक आहे. सो भेटूया नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग टुडेज लेक्चर.